एक ऐतिहासिक निर्णय आमचा सुरू झाला 1 ते 15 जानेवारी 43 लाख स्टुडंट पॉप्युलेशन जे वाढलं असेल यावर्षी असं मला अंदाज आहे. आता आढावा घेऊ, कारण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे ॲडमिशन चालूच राहतात. आता डिसेंबर संपल्यामुळे आता आम्हाला एक्झॅक्ट स्टुडंट पॉप्युलेशन कळेल, पण ते गेल्या वर्षी 43 लाख होतं. 1 ते 15 जानेवारी एक पुस्तक प्रत्येकाने वाचून काढायचं आणि त्याच्यावरचं रसग्रहण लिहायचं आणि ते कॉलेजला सबमिट करायचं. 1 जानेवारीला सुरुवात झाली. अक्षरशः कॉलेजमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये 3 नंबर काढणार, मग प्रत्येक विभागाचे 3 नंबर काढणार आणि स्टेटच्या विभागाच्या 3 वाल्यांचं एक वर्कशॉप करणार. पुस्तक वाचावं कसं, लिहिण्याचं अंग असेल तर लिहावं कसं, परीक्षण कसं करावं, त्याचं रसग्रहण कसं लिहावं, असा एक मोठा उपक्रम. दुसरा उपक्रम असा आहे की नवीन शैक्षणिक धोरण माननीय मोदीजींनी 2020ला घोषित केलं, पण आपल्याकडे 22पर्यंत इम्प्लिमेंट नाही झालं, कारण उद्धवजींनी असं म्हटलं की केंद्राने काही सांगितलेलं आम्ही करणार नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणाचा न पण त्यांनी लिहिलं नाही. कोविड पण होता. मग मी 22ला मंत्री झालो आणि आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी इतकी जोरात केली की देशात आम्ही सेकंड आलो. तामिळनाडू फर्स्ट आहे, आम्ही सेकंड आलो. आता त्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत आहेत, लोकांना काही प्रश्न आहेत. त्यासाठी बहुधा उद्या का परवा का शनिवारी दिवसभर आमचे 20 ऑफिसर ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि त्यातून विद्यार्थ्यांनी, पालकांनी, संस्था चालकांनी त्यांना जे प्रश्न आहेत ते विचारावे, पण नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला काही पर्याय नाही. दुसरा उपक्रम सांगतात. तिसरा भाग म्हणजे मोठ्या प्रमाणावर आमचा जॉईंट डायरेक्टर जो असतो, ज्याच्या अंतर्गत कॉलेजेसचे सगळे विषय असतात प्राध्यापकांचे. रिक्रुटमेंट झाली, मग पगार सुरू करा, मग रिटायरमेंट झाली, पेन्शन सुरू करा. त्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत असं लक्षात आल्यामुळे अख्खा जानेवारी महिना आम्ही घोषित केलं आहे की नो पेंडन्सी, एकही काम प्रलंबित न ठेवण्याचा महिना. कारण 1 फेब्रुवारीपासून मग सगळ्या ऑफिसेसमध्ये मी इन्स्पेक्शनला जाणार आहे की एखाद्याचं पेन्शनचं काम का पेंडिंग आहे, एखाद्याचं ते काही लिगल अडचण असेल, इट्स ओके, मला समजून सांगा. असं सगळी पेंडन्सी काढायची महाराष्ट्रातली, असा एक उपक्रम आता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 29 पासून 30% महिलांचं रिझर्वेशन सुरू होईल विधानसभा आणि लोकसभामध्ये. त्यासाठी आत्तापासून महिला तयार व्हायला पाहिजे. आम्ही एका कोर्सचं डिझाईन करतो आहे की ज्याच्यामध्ये संविधानातली कलमं, ग्रामपंचायत निवडणूक, ग्रामपंचायतीचा कारोबार, असा एक तो चांगला किती महिन्याचा वगैरे त्याच्यात चालू आहे. आता एक समिती अपॉइंट केली, पण तो एक मोठ्या प्रमाणात ॲडिशनल पण करता येईल, मेन पण करता येईल. ॲडिशनल कसं करता येईल की मी डिप्लोमा करते आहे, डिप्लोमा करते आहे तर महिलांसाठी हा कोर्स डिप्लोमा करते आहे आणि हाही कोर्स करते आहे. कारण आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एका वेळेला तुम्हाला किती डिग्र्या करता येईल, तर त्याचा उपयोग त्या सगळ्या निवडणूक लढवतील, जिंकतील असं काही होणार नाही. पण त्यातल्या ज्या जिंकतील त्यांना एक मोठं प्रशिक्षण दिलं जाईल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.